नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने शिमला मिरचीची मस्त अशी चटपटीत आणि झणझणीत भाजी बनवणार आहोत। तर कुठलंही वाटण न करता फक्त 5 ते 10 मिनिटात ही भाजी तयार होते आणि खाण्यासाठी देखील अप्रतिम लागते। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे मी साधारण ही 250 ग्रॅम शिमला मिरची घेतलेली आहे आणि ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे। नंतर ही कशा पद्धतीने चिरायची ते मी तुम्हाला दाखवते। तर हे वरचं जे देठ आहे ते काढून टाकायचं आहे आणि नंतर आतमधल्या ज्या बिया आहेत त्या पूर्णपणे साफ करून घ्यायच्या आहेत। तर हे पहा, पूर्ण अशा पद्धतीने आतमधल्या बिया वगैरे काढून ही शिमला मिरची अशी मोकळी करून घ्यायची आहे। नंतर आपल्याला अशा पद्धतीने लांब लांब असे शिमला मिरचीचे तुकडे करून घ्यायचे आहेत। तर अशाच पद्धतीने मी बाकीची शिमला मिरची देखील चिरून घेत आहे। तर ही शिमला मिरची आपली चिरून झालेली आहे। आता आपण यामध्ये काही साहित्य टाकणार आहोत। तर सर्वात प्रथम मी इथे मध्यम आकाराचा एक कांदा देखील उभा चिरून घेतलेला आहे, तो आपल्याला या शिमला मिरचीमध्ये टाकायचा आहे। नंतर मी इथे साधारण 2 ते 3 मोठे चमचे शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे। तर शेंगदाणे प्रथम भाजून घेतलेले आहेत आणि नंतर त्याचं मिक्सरमध्ये असं जाडसर थोडंसं कूट वाटून घेतलेलं आहे। नंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। 1 चमचा मी इथे लाल मिरची पावडर टाकलेली आहे। नंतर मी यामध्ये 1 चमचा जिरा पावडर टाकलेली आहे, अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे, 1 चमचा धने पावडर टाकलेली आहे आणि पाव चमचा हळद टाकलेली आहे। तर सर्व आपले मसाले यामध्ये टाकून झालेले आहेत। तर हे सर्व आपण कांदा आणि काही मसाले टाकलेले आहेत ते व्यवस्थित शिमला मिरचीला असे मिक्स करून घ्यायचे आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता, शिमला मिरची मस्त अशी मी सर्व मसाले टाकून मिक्स करून घेतलेली आहे। आता आपण फोडणीची तयारी करूयात। तर कढईमध्ये मी साधारण 2 मोठे चमचे तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि यामध्ये 1 चमचा मी इथे जिरे टाकलेले आहे। जिरे छान तडतडले की यामध्ये आपल्याला 1 चमचा इथे आलं लसणाची पेस्ट मी टाकलेली आहे आणि आलं लसूण आणि जिरे आपल्याला छान तेलावरती परतून घ्यायचे आहेत। तर आता आपण यामध्ये जी शिमला मिरची आपण सर्व मसाले लावून ठेवली होती ती आता आपण यामध्ये टाकणार आहोत। तर आधीच सर्व आपण मसाले शिमला मिरचीला लावले आहेत, म्हणून आणखीन तेलामध्ये काही मसाले आपल्याला टाकण्याची गरज नाही। तर ही जी शिमला मिरची आहे ती आता आपण तेलामध्ये सर्व टाकणार आहोत। तर अगदी झटपट साधारण 5 ते 10 मिनिटात ही भाजी तयार होते। तुम्ही सकाळच्या घाईच्या वेळेस डब्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी ही भाजी अगदी पटकन अशी बनवून त्यांना डब्याला देऊ शकता। काहीही वेळ लागत नाही, पटकन अशी ही भाजी तयार होते। बनवायला अगदी सोपी आहे आणि खायला तर अगदी अप्रतिम लागते। तर हे तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित ही भाजी देखील मस्त अशी परतून घ्यायची आहे साधारण 1 ते 2 मिनिटासाठी आणि नंतर आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो करून यावरती झाकण ठेवून साधारण 2 ते 3 मिनिटासाठी ही भाजी आपल्याला वाफवून घ्यायची आहे। वाह, मस्त! तर आपली ही गरमागरम अशी शिमला मिरचीची भाजी रेडी झालेली आहे। तर यामध्ये आणखीन एक साहित्य आपल्याला टाकणं बाकी आहे आणि ते म्हणजे आपल्याला यामध्ये टाकायचं आहे दही। तर लक्षात ठेवा, दही टाकताना आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे। जर तुम्ही गॅसची फ्लेम फास्ट ठेवून त्यामध्ये दही टाकलं तर दही फाटू शकतं, त्यामुळे गॅसची फ्लेम अगदी लो करा आणि नंतर यामध्ये दही टाका। तर साधारण 2 मोठे चमचे मी यामध्ये दही टाकलेलं आहे आणि दही देखील आपल्याला व्यवस्थित या भाजीसोबत मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला छान हे दही टाकून ही भाजी देखील मस्त परतून घ्यायची आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता, मस्त सुरेख असा रंग भाजीला आलेला आहे, अप्रतिम अशी भाजी दिसत आहे आणि खाण्यासाठी देखील अप्रतिम लागते। आता ही भाजी आपण सर्व करूयात। तर आपली मस्त ही गरमागरम अशी शिमला मिरचीची भाजी तयार झालेली आहे। तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळेल। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन रेसिपीसह। रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।